ना पोरगी बघायला गेलतो. असं पोरगी बघायला गेलोय आणि पोरगी अशी डोक्यावरनं पदर पाक इथपर्यंत. आणि पोरीचं बा म्हणते आम्हाला पोरगी नीट बघून घ्या. आता झोपून बघितलं तरी तोंड दिसेना. तेवढ्यातनं हे गणेश झोपलं सपशेल. हे झोपल्यावर पोरीनं ते तोंड सगळं झाकलं आणि उठत मला म्हणतोय लोका पोरगी लई देखणी रे म्हणतोय. मी म्हटलं तुला कसं माहित? तर म्हणतोय पाहुणा सांगायला देऊ म्हणतोय. ते लगीन करायचे बसलं, ह्याला उभं केलं. म्हटलं काढ. डोक्यावरून असं पदर काढलं तर हे डोळ्यानं होतं चकणं. आणि गण्याकडे बघत म्हटली नमस्कार भाऊजी. गण्या म्हटलं भाऊजी. पोरीचं बा म्हटलं अहो तुमच्याकडेच बघायला, तुमच्याकडे बघायला नाही, ती तुमच्या दोस्ताकडे बघायला म्हटलं. हे जरा डोळ्यानं आहे आणि कानानं पण जरा प्रॉब्लेम आहे म्हटलं. मला म्हटलं गाण्या लेका म्हटलं लोका हे कानानं बी केवढं आहे. मी म्हटलं लेका असू दे की तू 7वी नापास, तुला कोण हेमा मालिनी लगीन करणार आहे? पोरगीला काय विचारत आहे का म्हणताना हे म्हणते नाव. हे ना ऐकलं गाव. नाव म्हणताना हे म्हटलं तासगाव. गण्या मला म्हणतो मग तासगाव गाव. हे ना ऐकलं नाव. हे म्हटलं गाव गंगूबाई. म्हटलं गण्या मज्जा आहे बाबा म्हटलं तुझी. हे संसार तर एवढं मजेत करते ना. हे कवा कवा लग्नात उखाणा बी घेतोय. शेंगाची पेंड म्हशीला चारली, शेंगाची पेंड म्हशीला चारली आणि गंगेशी लग्न करून आम्ही झक मारली. आणि आता आमच्या गावात आचार्याचा धंदा करते. कवा बघल तेव्हा सायकलला पुढं ते असं दिवाळीत बुंदी करायचं झाऱ्या असते की नाही, ते झाऱ्या पुढं लावतंय, मागं कढई लावतंय आणि बघल तेव्हा फिरत असतोय. आमच्या गावात ना तिथं वडाच्या झाडाखाली एक भूत राहते हो. म्हणजे तुम्ही शहरातली माणसं अशी तुम्हाला पटणार नाही, पण आमच्या गावात आहे हो. ते ना असं कोण तिथं गेलं ना आड मार्गाला की ते असं अडवतंय आणि खातंय त्याला. पण जरा विद्वान आहे ते काय करतंय, कोण आलं ना त्याला असं अडवतंय आणि म्हणतंय मी तुला खाणार. खरं एक अट आहे म्हणते, मी मला प्रश्न विचार, मी जर त्या प्रश्नाचं उत्तर दिलो तर तुम्ही येणार. ह्याला किती बी प्रश्न विचारा बेन उत्तर सांगतेच. PhD केलं का कुणाच टोके. ह्याच्या तावडीत गावलं गण्या. हे सायकलवरनं असं चाललंय आणि पुढं झाऱ्या मागं कडे आपलं नादात चाललंय आणि भूत आलं रे लाट लाट कापायला लागलं. भूत म्हटलं घाबरू नको, एक चान्स आहे म्हटलं, मला प्रश्न विचार. तर आजपर्यंत 1000 जणांना खाल्लोय म्हटलं, तू काय आता अवघड विचारणार आहेस? आता ह्याला अवघड प्रश्न काय विचारावं. गण्यानं असं विचार केला काका आणि सायकल लावली आणि असं झाऱ्या काढला. झाऱ्या काढल्यावर भूत म्हटलं मारायचं नाही. हे म्हटलं मारत नाही, तुला अवघड प्रश्न पाहिजे ना मग. प्रश्न ऐक म्हटला आणि त्यानं असं झाऱ्या धरला. म्हटलं ह्याच्यातनं मी तुला दिसतोय, तू मला दिसतोस, मग माझा प्रश्न नीट ऐक म्हटलं. ह्याच्यातनं मी तुला दिसतोय, तू मला दिसतोस, प्रश्न नीट ऐक. भूत म्हटला विचार की लवकर. हे म्हटलं दम आहे की नाही जरा. ह्याच्यातनं आपण एकमेकाला दिसवालोय की नाही, अवघड प्रश्न पाहिजे ना व. मी या झारीच्या कुठल्या भोकातनं बघालोय सांग म्हटलं. टाईप करा